निसर्गाशी संवाद साधणं, त्याच्याशी एकरूप होणं एक विलक्षण अनुभव असतो. आणि त्यातही वर्षा ऋतूचं आगमन, पावसाची चाहूल आणि या पावसाचं स्वागत या निसर्गाच्या घटकांकडून खूप आनंदाने केलं जातं. आपल्याला जसा पाऊस हवा असा वाटतो तसा झाडापिडांना, प्राणी पक्षी, कीटक या सर्वांनाच हे वर्षा ऋतूचं आगमन खूप आनंददायी आणि समाधानकारक वाटणारं असतं. अशा या पावसाचं स्वागत काही पक्ष्यांकडून तितक्याच आनंदाने होतं. सर्वज्ञात असलेला मोर म्हणजे पिकॉक हा पक्षी आपल्याला माहितीच आहे की तो आनंदाने पिसारा फुलवून नाचतो. पण त्या व्यतिरिक्त इतर काही पक्षी देखील आहेत की ज्यांची माहिती आज आम्ही या बॅम्बिनी वर्ल्ड स्कूलच्या उपक्रमांतर्गत मुलांना ओळख करून दिली आणि त्यांनी देखील या निसर्गाच्या सुरामध्ये सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही इथे काही पक्ष्यांची माहिती दिली. त्यातला पावसा म्हणजे इंग्रजीमध्ये ब्रेन फिवर बर्ड याच्याविषयी माहिती दिली की हा ओरडताना त्याचा सूर असतो, पेरते व्हा पेरते व्हा. आणि आमच्या बाळगोपाळांनी हा सूर अगदी सुरेल पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोही आनंदाने. मोराचा केका तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यासोबतच चातक पक्षी जो अगदी आतुरतेने वाट बघतो पावसाची. आपण बोलतोही चातकासारखी वाट बघणं, तर अगदी तसंच. तर हा चातक पक्षी म्हणजेच जॅकोबिन कक्कू आणि नफशेल फ्लाईटसुद्धा म्हणजे कीटक हे वेगवेगळे पावसाची तितक्याच आतुरतेने अगदी आनंदाने वाट बघत असतात आणि त्याचा अनुभव घेत असतात. आज हाच उपक्रम आम्ही तितक्याच छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि आमचे बाळगोपाळही खूप आनंदाने या उपक्रमांमध्ये, या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झाले होते. सगळ्यांनी अगदी सुरेल प्रयत्न केलेला आहे. त्याची क्षणचित्र नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण आजचा उपक्रम कसा वाटला मला जरूर कळवा. थँक्यू.